हॅलो फ्रेंड्स, मी आर्या इल्हे. तुम्हा सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे. आज आपण फ्रेंडशिप डे साजरा करणार आहोत, तो म्हणजे सेलिब्रिटी प्रज्ञा जाधव बरोबर. हाय प्रज्ञा, हॅपी फ्रेंडशिप डे. फ्रेंडशिप डे. चला, आता तुझ्याबरोबर फ्रेंडशिप डे आपण साजरा करतो. तू काय सांगशील? आज मी तुम्हाला माझ्या खास फ्रेंड म्हणजे बेस्ट फ्रेंडची ओळख करून देणार आहे आणि बऱ्याच दिवसांनी मी आज तिला भेटायला आली आहे. सो आपण आधी तिला भेटूया आणि मग गप्पा टप्पा. ते ओके, कम ऑन. हाय वैशू, हॅपी फ्रेंडशिप डे. एक एक सो ही माझी बेस्ट फ्रेंड वैशाली. हिचं स्वतःचं पार्लर आहे गोरेगावमध्ये, इम्प्रेशन म्हणून. आणि आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मी हिला सरप्राईज पण देते आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या खास मैत्रिणीची ओळख पण करून देते आणि तिच्याशी थोड्याशा गप्पा पण मारणार आहे. मग वैशाली, आज फ्री आहेस की नाही माझ्यासाठी? मग आपण बसूया. घे काम. सो वैशाली, आज मी बऱ्याच दिवसांनी तुझ्या पार्लरमध्ये आली आहे. म्हणजे मी खूप मिस करते तुला, पण तू मला करतेस की नाही? हो, मग करणार. मुळात मी इथे अगदीच म्हणजे इंडस्ट्रीमध्ये एक 10 वर्षापासून आहे आणि जशी माझी करिअरची सुरुवात झाली तशीच आमच्या दोघींची फ्रेंडशिपची सुरुवात पण इथूनच झाली. कारण जसं कलाकाराला थोडंसं सजावं लागतं, धजावं लागतं, मुलींना जरा जास्तच करावं लागतं, त्यासाठी पार्लर हे खूप उपलब्ध असतं. आणि त्यावेळेस म्हणजे अगदी 10-11 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते की त्यावेळेस मी अशाच एका पार्लरमध्ये आली आणि त्या पार्लरमध्ये माझ्या मैत्रिणीची ओळख झाली. तर वैशाली, काय आठवते आपल्या मैत्रीबद्दल तुला? म्हणजे जेव्हा हे तू आय थिंक माझी आणि तुझी भेट झाली त्यावेळेस हे पार्लर पण नुकतंच तू ओपनिंग केलं होतंस. तर काय कसं वाटलं? म्हणजे त्यावेळेस असं वाटलं होतं का माझ्याबद्दल स्पेशली की नाही, तुझे खूप स्ट्रगलिंगचे दिवस पण बघितले आणि आता तुला चांगल्या अगदी म्हणजे खूप उंच ठिकाणी मला बघून मला खूप बरं वाटतं. कारण की आपण त्यावेळेस खूप मजा वगैरे केली. आता ती मजा मिळत नाही आहे करायला. म्हणजे खाणं पिणं फिरणं बागडणं हसणं रडणं सगळं केलं आपण एकत्र. मला ना वैशाली आठवते की त्यावेळेस आपण तेवढं जास्त काही बोलायचं नाही, पण मी सतत यायचे आणि मुळात माझा खूप बोलका स्वभाव आहे. मला स्क्रिप्ट नाही दिली तरी मी खूप बडबडते आणि अशाच पद्धतीची ओळख माझी आणि वैशालीची झाली होती. आणि गंमत सांगू का की वैशालीला मी एकदा घरी जेवायला पण बोलवलं होतं, बरोबर? हो हो, त्यावेळेसची आठवण आठवते का तुला? मी छान डान्स पण केला होता. मुळात म्हणजे मी फक्त वैशालीलाच बोलवलं नव्हतं, तिचं जे पूर्ण जो स्टाफ आहे त्या स्टाफला पण इन्व्हाइट केलं होतं आणि मी माझ्या हाताने ते जेवण बनवलं होतं. मग ते काय जेवण कसं झालं होतं ग ते? खूप सुंदर. अजून त्या जेवणाची चव माझ्या जिभेवर आहे. हे जरा थोडेसे एक्स्ट्रा डायलॉग आहे. पण खरंच त्यावेळेस म्हणजे मला त्यावेळेस चिकन खूप छान बनवते. ती स्वतः खात नाही पण दुसऱ्यांना खाण्या म्हणजे मनापासून खाऊ घालते ती. नाही, थँक्यू सो मच वैशू. म्हणजे अशाच आमच्या थोडीशी भेटीगाठी होतात, पण त्या अशा नसतात की आज मी एक कलाकार म्हणून जर आहे तर थोडीशी मी काही ठिकाणी खूप वेगळी असते. पण माझ्या मैत्रिणीबरोबर मी फार कमी वेळ शेअर करत असते. पण जेव्हा कधी पण मी तिच्याकडे आली तर प्रज्ञा एक आर्टिस्ट हे कम्प्लिटली विसरून जाते आणि खूप एन्जॉय करण्याचं बघते प्रत्येक क्षण. म्हणजे तिच्या पार्लरमध्ये आल्यावर तिला असं दाखवते आणि तिच्या स्टाफला पण की ही सेकंड ओनर आलेली आहे पार्लरची. तिच्या दुःखात मी असते, माझ्या दुःखात ती असते. एक वेळेस आमच्या दोघांचा ह्या एका गोष्टीचं मला खूप कौतुक वाटतं की सुखात सगळे असतात, दुःखात खूप कमी लोक असतात. पण माझ्या ह्या 10 वर्षाच्या स्ट्रगल पिरियडमध्ये मला हे सांगायला खरंच खूप आवडेल की त्या 10 वर्षाच्या स्ट्रगल पिरियडमध्ये मला वैशालीने खूप साथ दिली, खूप सपोर्ट केला आणि मे बी त्याचंच कौतुक किंवा त्याचंच आमच्या ह्या मैत्रीचं फळ हे सगळं आज यशस्वीरित्या इथे पार पडलं आणि म्हणून आमची मैत्री टिकली आहे. सो अगेन वैशाली, थँक्यू सो मच अँड हॅपी फ्रेंडशिप डे. हो, तुमच्या दोघींचंच चाललंय. Oh. Friendship day, happy friendship
हॅपी फ्रेंडशिप डे. फ्रेंडशिप डे. बस बस बस, मी तुला सुद्धा बँड बांधते. आता आपल्या दोघांची मैत्री. येस ऑफकोर्स. पण ही मैत्री माझ्या मैत्रिणीसारखी टिकवायची बरं का. तुझं इतकं छान छान गोड कौतुक ऐकलंय मी. तर बघूया, मी प्रयत्न करेल. नाही, 100% ते नक्की नक्की. मग आपण प्रेक्षकांना विश करूया तिघांनी मिळून. हो चालेल. हॅपी फ्रेंडशिप डे. नमस्कार, मी प्राजक्ता माळी. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.